न्यूली मॉमसाठी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की बाळाला बाहेर घेऊन जावं की नाही, कारण फिडिंगचा खूप इश्यू असतो. तर आज आम्ही गेलो होतो हॉस्पिटलला. त्याआधी दिवसाची सुरुवात माझी काही अशी झाली, कामं एवढे वाढले आहे कारण आणि आली तेव्हापासून आणीचे कपडे एक्स्ट्राचे वाढलेले आहे. आणि तेच नाही तर छोटं बाळ म्हटलं की सूचे कपडे एवढे सारे निघतात ना की खूप जास्त. तसं तर मी डायपर फ्री ठेवायचं डिसाईड केलं होतं, पण आता हिवाळा असल्या कारणाने आणीला संध्याकाळच्या वेळेत डायपरचा यूज करावा लागतो. अशा पद्धतीने पॅन्ट खोचून कपडे धुवायला गेली, छान फ्रेश वगैरे झाले, कारण आज आम्हाला जायचं होतं डॉक्टरकडे जायचं होतं. आणि इकडे आमचे महाशय परफ्यूम वापरत होते. त्याला म्हटलं परफ्यूम का वापरतो म्हणून आमची इकडे मजाक सुरू होती. आणि तोपर्यंत झोपलेली होती. आता आणि झोपलेली बघून मला पण इच्छा होत नव्हती की तिला उठवावं. आता तिला हातात घ्यायचं म्हटलं की ती नक्कीच उठणार होती. तर बघू आता पुढे. तसं तर ती उठलेली नव्हतीच, तर मला बरं वाटत होतं की चला शांत आहे, कारण बाळाला कसं असतं ना, बाहेरचं इन्व्हायरमेंट सहन होत नाही. आता सध्या तरी ती एवढी ॲडजस्ट करू शकत नाही सगळीकडे, सो म्हणून त्यामुळे आम्ही तिला बाहेर फार कमी नेतो. तर आज हॉस्पिटलमध्ये गेलो होतो कारण तिचं होतं वॅक्सिनेशन, सो त्यासाठी आम्ही इकडे आलो होतो. आणि आज एवढी छान होती ती, न रडता राहिली. आणि थोडं तिला इंजेक्शन दिलं तर तेव्हा ती थोडं रडायला लागली. तसं तर प्रायव्हेट वॅक्सिनेशनचा काहीच त्रास होत नाही. आम्ही प्रायव्हेटच वॅक्सिन दिला आतापर्यंत, सो त्यामुळे आम्हाला तर नाही वाटलं की आणीला कुठला त्रास झाला. त्यानंतर आम्ही पोचलो घरी, आणि घरी पोचल्या आणि अशी झोपून गेली होती येताच. सो तिला आणल्याबरोबर बेडवर टाकलं. मला टेन्शन या गोष्टीचं होतं की डॉक्टर बोलले की हे थोडं वॅक्सिन हेवी असल्यामुळे तिला थोडं कणकण वाटेल, ताप वगैरे येईल. पण त्यानंतर जेव्हा ती झोपेतून उठली तर अशी छान मस्त खेळत होती. आणि तिचं काहीतरी नवीन चालू असतं आपलं, एकटंच खेळणं आणि हसणं. तर असा होता आजचा दिवस. चला भेटूया, बाय.